मोहन गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. त्याचं घर गावात सगळ्यात मोठं होतं. मोहनची बायको कमला एखाद्या शेठाणीपेक्षा कमी नव्हती. डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढलेली होती. कमला, तू जिथपर्यंत बघशील ना तिथपर्यंत आपलीच जमीन आहे. देव करो आपलं वैभव अजून वाढो. हा वाढणारच. एका दिवसाची गोष्ट आहे. मोहन गावातल्या जवळच्या जंगलात आला होता. तेव्हा त्याची नजर एका मुलीवर पडली. ती दिसायला फार सुंदर होती. कोण आहेस तू? या जंगलात काय करत आहेस? मी काया आहे. याच जंगलात राहते. जंगलात का राहतेस? कारण तूच तर माझ्या आईला गावातून बाहेर काढलंस. अच्छा, तर तू त्या हडळ केतकीची मुलगी आहेस. हा, तिचीच मुलगी आहे. बरं झालं त्या हडळीला गावाबाहेर काढलं, नाहीतर पूर्ण गाव तिने खाऊन टाकलं असतं. हडळ कुठली. मोहन वळला तेव्हा कायाने मोहनचा एक केस घेतला आणि काया तिथून गायब झाली. मोहन संध्याकाळी घरी आला आणि नेहमीप्रमाणे जेवण जेवून झोपून गेला. मध्यरात्री तो उठला, घरातून बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने चालू लागला. तो जंगलात असलेल्या बांबूच्या घरात गेला आणि काही वेळानंतर परत आपल्या घराकडे निघाला. तो घरी आला तर त्याची पत्नी कमला त्याची वाट पाहत होती. कुठे गेला होता तितक्या रात्री? कुठेच नाही. मोहन गपचूप आपल्या बिछाण्यावर गेला आणि झोपून गेला. कमलाला हे सगळं विचित्र वाटत होतं, पण तिला कळत नव्हतं की काय होतं आहे. पुढल्या सकाळी सगळं पहिल्यासारखं होतं. तुम्ही काल रात्री कुठे गेला होतात? मी तर कुठेच गेलो नव्हतो. तुझ्या बाजूला तर झोपलो होतो. नाही, तुम्ही कुठेतरी गेला होतात. मला तर असं काहीच लक्षात येत नाहीये. चल, मी जातो आता. मजुरांना पैसे द्यायचे आहेत. कमला विचारात होती. पुढल्या रात्री मोहन परत झोपला आणि ठीक 12 वाजता उठून घरातून बाहेर पडला. परत तो जंगलातील बांबूंच्या घरात गेला आणि काही वेळानंतर परत घरी परतला. तुम्ही इतक्या रात्री कुठे जात आहात? कुठेच नाही. नाही, तुम्ही कुठेतरी गेला होतात. मला खरं खरं सांगा. मोहनने कमलाला नीट पाहिलं. मोहनचे डोळे लाल होते. बोललो ना कुठे नाही. कळत नाही का तुला काही? हे पाहून कमला घाबरली. मोहन परत आपल्या बिछाण्यावर झोपला. जेव्हा तिसऱ्या रात्री मोहन आपल्या बिछाण्यावरून गायब झाला तेव्हा कमलाने मोहनच्या भावाला आणि बहिणीला घरी बोलवलं. जेव्हा मोहन आला, कुठे गेला होतास दादा? कुठे नाही. तुम्ही तर आत्ताच बाहेरून आलात. बोललो ना मी कुठेच गेलो नव्हतो. मोहनचे लाल डोळे पाहून सगळे घाबरले. ते लोक समजले की काहीतरी गडबड आहे. पुढल्या सकाळी मोहनचा भाऊ, बहिणी आणि कमला गावातल्या पंडिताकडे गेले आणि त्यांना सगळी अडचण सांगितली. आता तुम्हीच आमची मदत करू शकता. तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा. आपल्याला रात्री त्याचा पाठलाग करावा लागेल, तेव्हाच त्याला वशीकरणातून मुक्त करू शकतो. त्या रात्री जेव्हा मोहन घरातून बाहेर पडला तेव्हा सगळ्यांनी मोहनचा पाठलाग केला. त्यांनी पाहिलं की मोहन जंगलाच्या दिशेने जात आहे आणि एका बांबूच्या घराच्या आत जात आहे. हे बांबूचं घर तर हडळीचं आहे. बघूया आत काय चाललं आहे ते. ते सगळे लोक आत गेले आणि पाहिलं की एक मुलगी बाहुलीला पकडून जादूटोणा करत होती. थांब मुली. नाही थांबणार. याचा बदला घेतल्याशिवाय नाही थांबणार. बदला? कसला बदला? काही वर्षांपूर्वी आम्ही गावात राहत होतो. आमचं घरही मोठं होतं. आज ज्या घरात या माणसाने हक्क मिळवलाय ते आमचं घर होतं. त्यावेळी या माणसाने आमच्या घराला विकत घेण्याचा विचार केला. माझी आई केतकीने याला नकार दिला. विचार करत आई, चांगले पैसे देईन. हे घर माझं स्वप्न आहे. मी हे घर कोणत्याही परिस्थितीत नाही विकणार. घर तर मी घेऊनच राहीन. घर मिळवण्याच्या लालसेने या माणसाने षडयंत्र केलं. आमच्या घराच्या मागे जादू टोण्याचं सामान ठेवलं आणि गावातल्या लोकांना जमा केलं. ही बाई हडळ आहे, हडळ. बघा, ही सगळ्या गावावर जादू टोणा करते आहे. गावातल्या लोकांनी दगड मारून मला आणि माझ्या आईला गावातून बाहेर केलं. तेव्हापासून मी आणि माझी आई या बांबूच्या घरात राहत आहोत. माझ्या आईचं स्वप्न तिच्यापासून हिरावलं गेलं. ती खूप उदास होती आणि काही वर्षांपूर्वी ती मेली. आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी या माणसाशी बदला घेईन. त्यासाठी मी जादूटोणा शिकले. तुझ्या बरोबर जे झालं ते चुकीचं झालं.
जर तुला ते घर पाहिजे तर तू घे, पण माझ्या नवऱ्याला सोडून दे. मला ते घर नकोय, पण आता तुझा नवराही नाही वाचणार आहे. आयुष्यभर तो वेड्यासारखा गावभर हिंडेल. माझा बदला पूर्ण झाला. हे चुकीचं आहे बेटा. चूक की बरोबर याबद्दल मला माहित नाही. याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणावर जादूटोणा नाही केलाय. जर तुम्ही सगळे या क्षणी या घरातून बाहेर नाही गेलात तर तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या बोटांवर नाचवेन. मुलीची धमकी ऐकून सगळे बाहेर आले. सगळे रडत होते. मोहन वेड्यासारखा चालत होता. ही याची स्वतःची करणी आहे. याला आपण नाही बदलू शकत. याने या घराला हडळीच्या बांबूचं घर बनवलं आणि एका निष्पाप मुलीला हडळ बनवलं. आता ही हडळ याला सोडणार नाही. त्या दिवसापासून मोहन गावात वेड्यासारखा गावभर फिरू लागला. कायाचा बदला पूर्ण झाला. त्यानंतर कोणीही हडळीच्या घराच्या आसपासही जात नव्हतं. मोहन गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. त्याचं घर गावात सगळ्यात मोठं होतं. मोहनची बायको कमला एखाद्या शेठाणीपेक्षा कमी नव्हती. डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढलेली होती. कमला, तू जिथपर्यंत बघशील ना तिथपर्यंत आपलीच जमीन आहे. देव करो आपलं वैभव अजून वाढो. हा वाढणारच. एका दिवसाची गोष्ट आहे. मोहन गावातल्या जवळच्या जंगलात आला होता. तेव्हा त्याची नजर एका मुलीवर पडली. ती दिसायला फार सुंदर होती. कोण आहेस तू? या जंगलात काय करत आहेस? मी काया आहे. याच जंगलात राहते. जंगलात का राहतेस? कारण तूच तर माझ्या आईला गावातून बाहेर काढलंस. अच्छा, तर तू त्या हडळ केतकीची मुलगी आहेस. हा, तिचीच मुलगी आहे. बरं झालं त्या हडळीला गावाबाहेर काढलं, नाहीतर पूर्ण गाव तिने खाऊन टाकलं असतं. हडळ कुठली? मोहन वळला तेव्हा कायाने मोहनचा एक केस घेतला आणि काया तिथून गायब झाली. मोहन संध्याकाळी घरी आला आणि नेहमीप्रमाणे जेवण जेवून झोपून गेला. मध्यरात्री तो उठला, घरातून बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने चालू लागला. तो जंगलात असलेल्या बांबूच्या घरात गेला आणि काही वेळानंतर परत आपल्या घराकडे निघाला. तो घरी आला तर त्याची पत्नी कमला त्याची वाट पाहत होती. कुठे गेला होता तितक्या रात्री? कुठेच नाही. मोहन गपचूप आपल्या बिछाण्यावर गेला आणि झोपून गेला. कमलाला हे सगळं विचित्र वाटत होतं, पण तिला कळत नव्हतं की काय होतं आहे. पुढल्या सकाळी सगळं पहिल्यासारखं होतं. तुम्ही काल रात्री कुठे गेला होतात? मी तर कुठेच गेलो नव्हतो. तुझ्या बाजूला तर झोपलो होतो. नाही, तुम्ही कुठेतरी गेला होतात. मला तर असं काहीच लक्षात येत नाहीये. चल, मी जातो आता. मजुरांना पैसे द्यायचे आहेत. कमला विचारात होती. पुढल्या रात्री मोहन परत झोपला आणि ठीक 12 वाजता उठून घरातून बाहेर पडला. परत तो जंगलातील बांबूंच्या घरात गेला आणि काही वेळानंतर परत घरी परतला. तुम्ही इतक्या रात्री कुठे जात आहात? कुठेच नाही. नाही, तुम्ही कुठेतरी गेला होतात. मला खरं खरं सांगा. मोहनने कमलाला नीट पाहिलं. मोहनचे डोळे लाल होते. बोललो ना कुठे नाही. कळत नाही का तुला काही? हे पाहून कमला घाबरली. मोहन परत आपल्या बिछाण्यावर झोपला. जेव्हा तिसऱ्या रात्री मोहन आपल्या बिछाण्यावरून गायब झाला तेव्हा कमलाने मोहनच्या भावाला आणि बहिणीला घरी बोलवलं. जेव्हा मोहन आला, कुठे गेला होतास दादा? कुठे नाही. तुम्ही तर आत्ताच बाहेरून आलात. बोललो ना मी कुठेच गेलो नव्हतो. मोहनचे लाल डोळे पाहून सगळे घाबरले. ते लोक समजले की काहीतरी गडबड आहे. पुढल्या सकाळी मोहनचा भाऊ, बहिणी आणि कमला गावातल्या पंडिताकडे गेले आणि त्यांना सगळी अडचण सांगितली. आता तुम्ही आमची मदत करू शकता. तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा. आपल्याला रात्री त्याचा पाठलाग करावा लागेल, तेव्हाच त्याला वशीकरणातून मुक्त करू शकतो. त्या रात्री जेव्हा मोहन घरातून बाहेर पडला तेव्हा सगळ्यांनी मोहनचा पाठलाग केला. त्यांनी पाहिलं की मोहन जंगलाच्या दिशेने जात आहे आणि एका बांबूच्या घराच्या आत जात आहे. हे बांबूचं घर तर हडळीचं आहे. बघूया आत काय चाललं आहे ते. ते सगळे लोक आत गेले आणि पाहिलं की एक मुलगी बाहुलीला पकडून जादूटोणा करत होती. थांब मुली. नाही थांबणार.
याचा बदला घेतल्याशिवाय नाही थांबणार. बदला? कसला बदला? काही वर्षांपूर्वी आम्ही गावात राहत होतो. आमचं घरही मोठं होतं. आज ज्या घरात या माणसाने हक्क मिळवलाय ते आमचं घर होतं. त्यावेळी या माणसाने आमच्या घराला विकत घेण्याचा विचार केला. माझी आई केतकीने याला नकार दिला. विचार करा ताई, चांगले पैसे देईन. हे घर माझं स्वप्न आहे. मी हे घर कोणत्याही परिस्थितीत नाही विकणार. घर तर मी घेऊनच राहीन. घर मिळवण्याच्या लालसेने या माणसाने षडयंत्र केलं. आमच्या घराच्या मागे जादू टोण्याचं सामान ठेवलं आणि गावातल्या लोकांना जमा केलं. ही बाई हडळ आहे, हडळ. बघा, ही सगळ्या गावावर जादू टोणा करते आहे. गावातल्या लोकांनी दगड मारून मला आणि माझ्या आईला गावातून बाहेर केलं. तेव्हापासून मी आणि माझी आई या बांबूच्या घरात राहत आहोत. माझ्या आईचं स्वप्न तिच्यापासून हिरावलं गेलं. ती खूप उदास होती आणि काही वर्षांपूर्वी ती मेली. आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी या माणसाशी बदला घेईन. त्यासाठी मी जादूटोणा शिकले. तुझ्या बरोबर जे झालं ते चुकीचं झालं. जर तुला ते घर पाहिजे तर तू घे, पण माझ्या नवऱ्याला सोडून दे. मला ते घर नकोय, पण आता तुझा नवराही नाही वाचणार आहे. आयुष्यभर तो वेड्यासारखा गावभर हिंडेल. माझा बदला पूर्ण झाला. हे चुकीचं आहे बेटा. चूक की बरोबर याबद्दल मला माहित नाही. याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणावर जादूटोणा नाही केलाय. जर तुम्ही सगळे या क्षणी या घरातून बाहेर नाही गेलात तर तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या बोटांवर नाचवेन. मुलीची धमकी ऐकून सगळे बाहेर आले. सगळे रडत होते. मोहन वेड्यासारखा चालत होता. ही याची स्वतःची करणी आहे. याला आपण नाही बदलू शकत. याने या घराला हडळीच्या बांबूचं घर बनवलं आणि एका निष्पाप मुलीला हडळ बनवलं. आता ही हडळ याला सोडणार नाही. त्या दिवसापासून मोहन गावात वेड्यासारखा गावभर फिरू लागला. कायाचा बदला पूर्ण झाला. त्यानंतर कोणीही हडळीच्या घराच्या आसपासही जात नव्हतं.